सरांचा आवाज. चेंडू टाकून झाले ते एकूण 4. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. हॅलो चेक, हॅलो 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 चेक. हवेमध्ये चेंडू आहे. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. झेलचित फलंदाज बाद. धाव संख्या कायम आहे, ती म्हणजे एकूण 25 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, कारण की अगोदरच्या षटकामध्ये धावसंख्या ही चांगली येत होती. सिंगल येत होते, डबल येत होते. त्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठे फटके सुद्धा आपल्याला बघायला मिळाले होते. म्हणजे एक चौकार, सॉरी 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले होते. मात्र आता थोडासा जो धावसंख्येचा टेम्पो आहे, धावसंख्येचा जो रिदन आहे, तो रिदन थोडासा खंडित होताना दिसतोय. केशव हिलम हा खेळाडू एक अतिशय चांगला खेळाडू, मी नक्कीच म्हणेन भिवंडी परिसरातला. चांगले क्रिकेट त्याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळत असते. मात्र आज त्याच्या संघाला त्या खेळीची गरज आहे. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू शिल्लक विनोद या गोलंदाजाचा. ओ ऑन साइडच्या दिशेने चेंडूला खेळायचा होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑर्थोडॉक्स पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतो म्हणजे 26 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 26 आफ्टर 3 ओव्हर्स. विकेट झालेल्या ते एकूण 4 गड्यांच्या भूमधल्यामध्ये 26 धावा ह्या 3 षटकांच्या समाप्तीमध्ये. कानाई पाये बी संघाची धावसंख्या ही आपल्याला बघायला मिळते. चला थोडीशी घाई करा, कारण की आपल्याकडे वेळ कमी. आजच्या दिवसामध्ये 3 एक्स्ट्रा सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच्यातला एक एक्स्ट्रा सामना मला वाटते चालेल, तो म्हणजे 40+चा जो एक्स्ट्रा सामना आपण पकडला. अजून सुद्धा 2 एक्स्ट्रा सामने खेळायचे बाकी आहेत. 8 संघ आज पूर्णपणे जास्तीत जास्त षटकांचे सामने हे खेळायला हवेत. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा. मागील 3 दिवसांपासून तुम्ही या स्पर्धेला अनुभवलं असेल, मागील 2 दिवसापासून लाईव्ह पाहिला असेल, आणि काय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतोय. लेफ्ट मोर द विकेट. थोडासा फिरवून टाकलेला हा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. आणि शेवटच्या षटकांमध्ये जी गोलंदाजी व्हायला हवी ती अतिशय चांगली गोलंदाजीची सुरुवात या शेखर या गोलंदाजाने या ठिकाणी केलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. मात्र या 2 धावा आणि 1 नो अशा पद्धतीने एकूण 3 धावा मिळतील आणि प्लस फ्री हिट सुद्धा मिळेल. सोनिका माता मालोडी या संघाचा संघनायक आणि अनिल अंकलेश खार्डे ए या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही आमंत्रित करतोय. टॉस साठी यायचं आहे आणि फ्री हिट आहे, लक्षात ठेवायचंय. कधी कधी क्षेत्ररक्षकांना सुद्धा माहिती नसतं आणि फलंदाजाला सुद्धा माहिती नसतं. या चेंडूवरती फ्री हिट मिळणार आहे. एक चेंडू चांगला, अतिशय चांगला हाताळला होता. पहिला चेंडू एकही धाव दिली नव्हती. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात 3 धावा देऊन गेला, म्हणजे 2 धावा धावून काढल्या गेल्या आणि एक नोच्या रूपानं शेखर मात्र आता फ्री हिट टाकण्याची तयारी करतोय. आणि नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाजाला संधी असते ती संधी या ठिकाणी मात्र घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे केशव. फ्री हिटचा फायदा घेण्याचा प्रयत्न जे नेहमी होताना आपण बघतोय. कधी ना कधी जर फ्री हिट असेल तुम्हाला जास्तीत जास्त डॉट डिलिव्हरी बघायला मिळतात. तेच होताना या ठिकाणी पाहिलं. शेखरने पुनरागमन केलं. धावसंख्या आपण बघू शकतो आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती. तिसरं षटक पूर्ण झालंय. तिसरं षटक आणि चौथ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झाले आहेत. 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. पुन्हा एकदा आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू काय बॅटवरती येत नाहीये. सुंदर गोलंदाजी. लेग बायच्या रूपाने धावफलक मला वाटते पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. अतिशय चांगला प्रयत्न होता. मात्र या फटक्यावरती टाली आणि गाली अशा दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभवायला बघायला मिळतात. आणि जसं म्हटलं जातं की बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी, असा फटका असतो, जुगारी फटका ज्याला म्हटलं जातं, रिव्हर्स शॉट. आणि हा त्या ठिकाणी बघायला मिळाला. आता मात्र बनी तो नाही. धावसंख्या कायम 30 धावा. ओव्हरपेस डिलिव्हरी. चेंडूला टायमिंग करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द लॉंग ऑन आणि फलंदाज बाद.
शोध येते. इथे मात्र धावसंख्या आहे ती 30 धावा. केवळ हा फलंदाज बाद झालेला आहे. माफ करा, केवळ नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे आणि राज हा फलंदाज बाद झालेला आहे. केशव मैदानामध्ये आणि केवळ दोन्ही एकाच राशीचे खेळाडू आहेत. केशवाच्या बॅटमध्ये मात्र चेंडू येत नाहीये चांगल्या पद्धतीने आपण पाहिलेला आहे आणि शेखर याने एक चेंडू टाकला, चांगला टाकल्याच्या नंतर एक नो टाकला होता, त्यानंतर एक डॉट आणि त्यानंतर आपण बघतोय एक लेग बाय रूपाने धावफलक पुढे सरकवला गेला आणि या चेंडूवरती अतिशय चांगली कामगिरी. पुन्हा एकदा टर्म ओव्हर द विकेटचा मारा. ओव्हर पेस डिलिव्हरी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा डोपा टेकला होता, जमिनी लगत डोपा नेला होता आणि चेंडूला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र केशवाज एक चांगला फलंदाज आहे, आज मात्र चांगल्या टच मध्ये दिसत नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक, ही शेवटची संधी असेल कान्हाई स्पोर्ट्स पाय बी संघाच्या फलंदाजाला हा चेंडू खेळण्याची या इनिंग मध्ये. शॉर्ट पेस डिलिव्हरी थोडासा लवकर खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी फलंदाज बाद होईल. धाव संख्या कायम असेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. मी विनंती करतोय लगेच अनिल अंकलेश ए या संघाच्या संघनायकाला त्वरित आपण टॉस करण्यासाठी या. त्यानंतर सोनिका माता मालोडी या संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की त्वरित आपण टॉस साठी या. नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही संघाच्या उल्लेखित कर्णधारांना हा सामना सुरू होण्याच्या अगोदर मी या ठिकाणी येण्याची विनंती करतोय. प्लीज आपण आला असाल तर या ठिकाणी लगेच रिपोर्ट करायचा आहे. जाऊया आपण यानंतरचं धावतवर्णन पोहोचवण्यासाठी, ते म्हणजे आमचे गुरुवर्य श्री संदीप गावड सर आणि टॉस साठी नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय सोनिका माता मालोडी संघाचा संघनायक आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाच्या संघनायकाला की आपण टॉस साठी या. थोडासा वेळ आहे, नक्कीच जातोय आम्ही संदीप गावड सरांकडे. धन्यवाद सागरजी. सुरुवातीला स्त्री गणेशाला वंदन. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, हे गणपती बाप्पाला वंदन. स्वरांची देवता आई सरस्वती मातेला नमन आणि माझे समालोचनातील गुरु भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून, तसेच धनपाल मडवी सरांना वंदन करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड, अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक, या सर्वांचं त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती चषक 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये या नागले गावामध्ये सर्वांचं स्वागत करतोय. आपण बघतायत आज फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन मिळालं. जे हवं होतं ते मागच्या 3 दिवसांमध्ये प्रेक्षकांनी लुटलंय असं म्हणायला काय हरकत नाही. आता आपण वळणार आहोत. डिसिप्लिन हवं आहे इथे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मॅचेस आपण बघतोय आजच्या दिवसातील आणि पुढील होणारा मॅच सोनिका माता मालोडी विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ए या दोघांमध्ये असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. लक्षात घ्यायचंय थोडस, मी जे टार्गेट सांगितला होता तर टार्गेट मध्ये थोडस कनेक्शन होत आहे, कारण की टी शर्ट साठी 2 धावांची पेनल्टी ही दिली होती समोरच्या संघाला, त्यामुळे ती आम्ही कमी केल्या नव्हत्या, कारण की आता आपल्याला कमी करावं लागतील. हा येस, एक ओव्हर नंतर तुमच्या जे टार्गेट जे आहे ते 31च असेल. 1 ओव्हर नंतर टिवरी संघाच्या अकाउंट मध्ये 2 धावा ह्या ऍड केल्या जातील, हे लक्षात घ्यायचं आहे. येस, ओव्हर टू संदीप गावड सर. धन्यवाद. इथे कॅप्टन येतात, दोन्ही कॅप्टन इथे सज्ज आहेत. मी टॉस करण्याकरता व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांना विनंती करतोय आणि टॉस करण्याकरता आमचे समालोचक बंधू सागर माळी हे दोन्ही कर्णधारापर्यंत पोहोचतील. तर या ठिकाणी आमच्या समोर उपस्थित मान्यवर सन्मान्य भरत पाटील सरांच्या हस्ते टॉस होतोय. कॅमेरामॅन यांना थोडीशी आम्ही विनंती करतोय या ठिकाणी आम्हाला कव्हर करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. टॉस होतोय सोनिका माता मालोडी आणि अनिल अंकलेश स्पोर्ट्स खार्डी ए या 2 संघादरम्यान. आपण बघतोय आजच्या दिवसातला हा दुसरा सामना
तर टॉस होतोय सन्माननीय भरत पाटील यांच्या हस्ते टॉस केला जातोय 4 ओव्हरचा मॅच असेल एका बाजूनं मालवडी संघ एका बाजूनं खराडी संघ त्रिमूर्ती चषक असा कॉल झालेला आहे त्रिमूर्ती चषक नागले नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो म्हणजे खराडी संघाने काय निवडल शतरक्षण कितीपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल 40 ते 45 थँक्यू जास्त वेळ नाही आपल्याकडे तुम्ही तुमच्या संघाला 4 ओव्हर षटकार 4 ओव्हरचा मॅच आहे लक्षात घ्यायचंय थँक्यू डीजे थोडस वेळ आपल्याकडे कमी आहे 4 षटकांचा मॅच आहे तुम्हाला नक्कीच प्रथमतः फलंदाजी करायची कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 50 प्लस जास्त वेळ नाहीये तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू ओव्हर टू संदीप कापड सर धन्यवाद सागर माळी. चेसिंग होतं इथे ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाच्या माध्यमातून डान्सिंग डाऊन द ट्रॅक या चेंडूला खेळलं जातं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली उजव्या हाताचा फलंदाज चितू यांनी आणि ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाची धावसंख्या या एका धावेने पोहोचली जाते ती 7 वर. साई विराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाला शुभेच्छा आलेत. नेहमीच ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघ कुठेही खेळण्याकरता गेला तर त्यांच्या मार्फत संपर्क केला जातोय आणि विचारलं जातंय मला की आमचा संघ कुठपर्यंत पोहोचलाय. साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक श्री रोशन प्रदीप पाटील टिवरी यांच्या माध्यमातून ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाला शुभेच्छा आलेत. ध्रुव तारा स्पोर्ट्स टिवरी संघाला जिंकण्याकरता 31 धावांचं लक्ष आणि पाठलाग करते वेळी चांगली सुरुवात झाली या संघाची. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय या स्पर्धेला. चांगलं वातावरण सूर्याची किरण जमिनीवर पोहोचण्याकरता 8 मिनिटं लागतात मित्रांनो. 2,99,776 किलोमीटर प्रति सेकंदाला सूर्यप्रकाश प्रकाशित होत असतोय. एक चांगलं वातावरण. विश्वनाथाचा हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार लाजवाब षटकार. सागरमाळी इथे दोन्ही फलंदाज आता आक्रमक रूप धारण करतात. 6 धावा 7 धावांची धावसंख्या 13. नक्कीच आपण बघतोय की सहजतेने हा फटका खेळला होता फक्त टायमिंग वरती विश्वास ठेवला होता सर आणि काय जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला. अगदी बरोबर तुमच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. टायमिंग इथे व्यवस्थित झालाय. म्हणूनच क्रिकेटमध्ये एखादा चांगला फटका ज्यावेळेस तुम्हाला खेळायचा असतो त्यावेळेस तुम्हाला 3 गोष्टी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे तुमचं पदतालित्य, दुसरं म्हणजे चेंडूवरची नजर आणि तिसरं म्हणजे वेळ. हे जुळून आल्या पाहिजेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेळ सुरू आलाय. चेंडू लॉंग लेग पटावर आर पार दमदार शानदार षटकार. 2 इन रो. थँक्यू. थोडस एक विनंती करतो आयोजकांच्या मार्फत जे बाउंड्री पंच आहेत त्यांनी जरा आपली जागा घ्या कारण की त्या ठिकाणी शतरक्षकाला जावं लागते थोडस लांब जावं लागते वेळ वाचेल कारण की आयोजकांचा वेळ वाचणार आहे जर तुम्ही शतरक्षकाला मैदानाच्या आतमध्येच किंवा मग त्या सफेद पडद्याच्या आतमध्ये बाहेर जाऊ दिलं नाही तर. निश्चितच अगदी बरोबर आहे. वेळेला फार महत्व आहे. टाइम इज मनी. पीटर हेनलिन या जर्मनीच्या शास्त्रज्ञाने घड्याळाचा शोध लावला आणि म्हणूनच घड्याळाचा काटा हा कुणाकरता थांबत नाही मित्रांनो. याकरता आपण वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. वेळ असेल तर आपल्याकडे पैसा येऊ शकतोय. बघा ना आपलं लहानपण जर बघितलं तर लहानपणामध्ये वेळ असतो ताकद असते आपल्याकडे पैसा नसतो. तरुणपण जर आपण बघितलं तर तरुणपणामध्ये ताकद असते पैसा असतो वेळ नसतो. आणि म्हातारपणामध्ये जर आपण बघितलं तर पैसा असतो वेळ असतोय मात्र ताकद नसते. हे काळाचं हे काळचक्र आहे. निसर्गाचं हे काळचक्र आहे. नक्कीच म्हणूनच सुंदर माहिती सर आपण दिली आणि खरंच हा ह्या अनुभवाचे बोल असतात. आणि सागर म्हणूनच म्हटलं जातंय की आला दिवस देवाचा आणि पोट भरून जेवाचा. गोलंदाज तयार विश्वनाथ. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. चेंडू हवेमध्ये. आता हा शतरक्षक झेल टिपेल यात काही शंका नाही. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल देऊन फलंदाज प्रसाद भास झालाय ज्यांनी आपल्या संघाकरता 2 षटकारणीशी धावा बनवल्यात. 12 धावा त्यांनी बनवल्यात. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर लागल्या जात आहेत त्या 19. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया मधुर संगीत.
प्रसाद या ठिकाणी बाद झालाय. सागरजी तुम्ही म्हटलं होतं की रिवर्सचा फटका एक जुगारी फटका आहे आणि या जुगारी फटक्यावर जुगार काही जमला नाही. इथे डाव दुसऱ्याने जिंकला. नक्कीच नक्कीच अतिशय चांगला. मात्र विश्वनाथ याच्या गोलंदाजीवरती काय जास्त त्यांना करता येत नाहीये. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चार्ज द बॉल ओव्हर द लॉंग ऑन एरिया अँड दॅट्स अ ह्यूज सिक्स. धन्यवाद डीजे, थँक्स डीजे. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाची धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 25 आणि 2 धावा इथे आम्ही ऍड केल्यात त्या पेनल्टीच्या. कारण ड्रेसिंग ही कंपल्सरी होती, चेसिंग ही कंपल्सरी आहे आणि इथे ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणानं 2 धावांची पेनल्टी लागली होती याआधी कानाई पाये बी या संघाला आणि त्या 2 धावा इथे ऍड केल्यानंतर धावसंख्या झाली ती 27 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे जवळजवळ 95% जो पाठलाग होता तो पूर्ण केलाय. आता फक्त 5% पाठलाग करणं बाकी आहे. एका षटकांमध्ये हा पल्ला गाठलाय सागर. आणि त्याला कारणीभूत ठरलेला जो फलंदाज होता सर, तर नक्कीच प्रसाद याचं नाव येईल. कारण की जबरदस्त फटकेबाजी. आणि त्यानंतर आपण जर बघितलं जितो, हे दोन्ही फलंदाज आहेत मला वाटतं घरूनच सेट होऊन आलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. आपण जर बघितलं सुपर फलंदाजी. येस, अगदी बरोबर. मंदिरामध्ये जेव्हा भक्तजन जातात तेव्हा त्यांना प्रसाद वाटला जातोय. इथे मैदानाच्या आतमध्ये प्रसाद गेलाय आणि 2 षटकारणीशी त्यांनी धावा बनवल्यात तो प्रसाद वाटल्याप्रमाणेच. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज भरत देवळीकर, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सुरेश इंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि एक चांगला व्यक्ती, समाज कार्यकर्ते. त्यांच्या हातामध्ये चेंडू, ओव्हर पिच चेंडू होता, चेंडू हवेमध्ये, नो चान्स फॉर द फिल्डर.